नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 संदर्भात आलेला महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2026 सविस्तर पाहणार आहोत. हा GR सेवानिवृत्ती, मृत्यू, राजीनामा किंवा इतर कारणामुळे 2026मध्ये गट विमा योजना संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा शासन निर्णय कोणत्या विभागाने काढला आहे? तर महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक 2 फेब्रुवारी 2026. हा GR राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 अंतर्गत काढण्यात आला आहे. तर हा GR का काढण्यात आला? तर मित्रांनो, जे कर्मचारी 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत सेवानिवृत्त होतील, सेवेत असताना मृत्यू होईल, राजीनामा देतील, अशा कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना गट विमा योजनेतील बचत निधी किती मिळणार यासाठी नवीन परिगणितीय तक्ता म्हणजे कॅल्क्युलेशन टेबल शासनाने जाहीर केला आहे. तर बचत निधी म्हणजे काय? तर गट विमा योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा ₹60 अंशदान कापले जाते. हे पैसे बचत निधी किंवा विमा निधी या दोन भागात जमा होतात. सेवा संपल्यानंतर बचत निधी प्लस त्यावरचे व्याज कर्मचाऱ्यांना किंवा वारसांना दिले जाते. तर 2026साठी नवीन परिगणितीय तक्ता पाहूया. तर या GR सोबत तक्ता जोडलेला आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांनी गट विमा योजनेत कोणत्या वर्षी सदस्यत्व घेतले आणि 2026मध्ये कोणत्या महिन्यात सेवा संपुष्टात आली यावरून एकूण किती रक्कम मिळेल हे स्पष्ट दिले आहे. तर उदाहरण, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे सदस्यत्व 1 मे 1982 पासून असेल आणि सेवा जानेवारी 2026मध्ये संपली असेल, तर त्याला सुमारे ₹75,881 इतकी रक्कम मिळू शकते. तर व्याजदराची माहिती पाहूया. तर या GRमध्ये व्याजदर देखील स्पष्ट केला आहे. नंबर 1, बचत निधीवर व्याज तर 7.1% वार्षिक तिमाही चक्रवाढ पद्धतीने. आणि नंबर 2, विमा निधीवर व्याज 4% वार्षिक, यामध्ये कोणताही बदल नाही. हे व्याज 1 जानेवारी 2026 पासून लागू आहे. तर कोणाला लाभ मिळेल? तर हा लाभ मिळेल 2026मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना, सेवेत मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसांना आणि राजीनामा किंवा इतर कारणामुळे सेवा संपणाऱ्यांना. तर संबंधित विभाग प्रमुखांनी तक्त्यानुसार रक्कम अदा करण्याचे आदेश दिले आहेत. तर मित्रांनो, हा GR महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी 2026मध्ये सेवानिवृत्त होणार असाल तर हा GR अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.